चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मळेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रयोग. तुम्ही आजूबाजूला निरीक्षण ठेवलं की काय चाललंय हे नीट कळतं. किंबहुना थोडी विचारांची जोड दिलीत तर पुढे काय घडणार हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकतं. त्यालाच आपण दूरदृष्टी म्हणतो. परवा एक गंमत झाली. त्या सुपरिचित लॅबमध्ये नेहमीसारखं रुटीन चेकअपसाठी गेलो होतो. नाही म्हटलं तरी इतक्या वर्षाची थोडीशी तोंड ओळख असतेच. आईबाबांना यापूर्वी इथंच चेकिंगला आणत असल्यामुळे आत लॅब मास्टरना आडनाव परिचयाचं झालं होतं. पण काउंटरवर आणि नव्याने येणाऱ्या नर्स टेक्निशियन्सना परिचय कसा असणार? रोज नवीन येणारे चेहरे ते तरी किती लक्षात ठेवणार? आज मी लॅबमध्ये गेलो आणि स्थिरावलो तेव्हा लक्षात आलं, दोघी सिनियर्सची चुळबुळ चाललेली. मी त्यांना ओळखत होतो, पण त्या माझ्याकडे एक नेहमीप्रमाणे चेकिंगला आलेला पेशंट म्हणून पाहत होत्या. त्यांच्या चुळबुळ करण्यावरून लक्षात येत होतं त्या माझ्याबद्दलच कुजबुजत होत्या. सकाळची फास्टिंग युरिनची बाटली ट्रेमध्ये ठेवून मी आत रक्त द्यायला गेलो. तिथं खुर्चीवर बसल्यानंतर रक्त घ्यायला एक नवखी विशीची मुलगी सिरिंज टोचू लागली. एकदा टोचलं, डोक्यात कळ गेली. तिनं सुई बाहेर काढली, रक्त आलं नाही. दुसऱ्यांदा टोचलं, तसंच झालं. आणि आता कुठूनचं रक्त बाहेर आलं, मात्र तिथे जळजळ होऊ लागली. तिनं सिनियरला हाक मारली. तिथंच उभ्या असलेल्या सिनियरनं तत्परतेनं सिरिंज घेऊन नस शोधून टचकन रक्त घेतलं. तोपर्यंत ती नवी मुलगी घाबरून पळून गेली होती. सिनियर ओशाळून माफ करा असं म्हणाली. एकूण कुजबूज प्रकरण आता माझ्या लक्षात आलं होतं. मला मध्यमवयीन धट्टाकट्टा बघून त्यांनी माझ्या आधारे तिला शिक्षण देण्याचा प्रयोग केला होता. त्या दोघी सिनियर्सनी शिकाऊ मुलीसाठी माझी निवड केली होती हे माझ्या लगेच लक्षात आलं. मी स्मित केल्यावर त्यांना हायसं वाटलं असावं. दुपारी जेवणानंतर पोस्ट लंच युरिन आणि रक्त चेकिंगसाठी गेलो असताना ती नवखी मुलगी जवळपास सुद्धा दिसत नव्हती. मी गंमत करायचं ठरवलं. ती सकाळची नवीन मुलगी कुठं आहे? ती तुम्हाला घाबरली आहे, त्या म्हणाल्या. अरे, तिलाच बोलवा, नाहीतर ती तरी कशी शिकणार? मी हसत म्हटलं. एकीने तिला हाक मारली, लीना. दाक्षिणात्य लीना आतून अवघडलेली बाहेर आली. मी तिला म्हटलं, हे बघ, जोपर्यंत तू रक्त काढून घेऊ शकत नाहीस तोपर्यंत प्रयत्न कर. मला चालेल. तू कधी शिकणार? तिने पहिल्या प्रयत्नातच सिरिंजमध्ये रक्त घेतलं आणि गोड हसली. धन्यवाद.